नमस्कार. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म सिम्पल डिझोल्युशनचा आपण 5वा प्रॉब्लेम बघत आहोत. आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे तो आपण प्रथम बघून घेऊया, समजून घेऊया. सीता अँड गीता आर पार्टनर्स इन द फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. They decided to dissolve the partnership on 31st March 2020, on which date their balance sheet stood as follows. Balance sheet as on 31st March 2020. Liability side: capital Sita 90,000, Geeta 40,000, sundry creditors 35,000, bank loan 15,000. Asset side: furniture 14,000, plant 65,000, trademark 8,000, sundry debtors innerla 48,000, less RDD 3,000, outerla 45,000. Stock 30,000, cash in hand 10,000, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स 8,000. आणि ॲसेट्स लायबिलिटीज टोटल आहे 1,80,000. ॲडिशनल इन्फॉर्मेशन: प्लांट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता ॲट ₹78,000 अँड ₹22,000 रिस्पेक्टिवली. सेकंड, debtors realized 90% of the book value and trademark at ₹5,000 and goodwill was realized for ₹27,000. Third, unrecorded assets estimated ₹4,500 was sold for ₹1,500. Fourth, ₹1,000 discount were allowed by creditors while paying their claim. And last one, the realization expenses amounted to ₹3,500. You are required to prepare realization account, cash account and partners capital account. आपल्याला सीता आणि गीता यांचा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्यांचा रेशो आहे 4:1, म्हणजे चौथा भाग सीताला आणि 1 भाग गीताला. आणि बॅलन्स शीट दिलेला आहे. मग प्रथम आपण बॅलन्स शीटची ॲसेट साईड जी आहे ती ट्रान्सफर करूया. मग त्याची एंट्री होते सन्ड्री ॲसेट्स आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. फर्निचर 14,000, plant 65,000, trademark 8,000, sundry debtors 48,000, stock 30,000. टोटल ॲसेट्स आपण ट्रान्सफर केलेले आहेत 1,65,000. इथे आपल्याला RDD दिलेली आहे. आता आपण RDD ट्रान्सफर करून घेऊया. त्याची एंट्री होते RDD अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. मग रिलायझेशन बाय RDD अकाउंट. RDD आहे 3,000 आणि ॲसेट साईडला कॅश इन हँड 10,000 दिलेले आहे. मग ते आपण कॅश अकाउंटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000.
पुढे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हे डिफर्ड एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेस ते पार्टनर्सला आपण वाटून देणार आहोत. मग डेबिट बॅलन्स आहे. मग डेबिट बॅलन्स असल्यामुळे आपण पार्टनर्सला दोघांनाही तो देणार आहेत. टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. मग 8,000 आहे, जे चौथा भाग सीताला आणि एक भाग हा गीताला आपण देणार आहोत. म्हणजे गीताला मिळणार आहेत 1,600 आणि सीताला मिळणार आहेत 6,400. ॲसेट साईड आपण ट्रान्सफर केली. आता आपण लायबिलिटी साईड बघूया. कॅपिटल ट्रान्सफर करूया. बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सीता 90,000, गीता 40,000 आणि ज्या लायबिलिटी आहे त्या लायबिलिटी सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन. आता इथे बँक लोनसुद्धा हे थर्ड पार्टी लोन आहे, म्हणून आपण ते ट्रान्सफर करणार आहोत रिलायझेशन अकाउंटला. मग त्याची एंट्री होणार आहे सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. मग रिलायझेशन बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट सन्ड्री क्रेडिटर्स 35,000, बँक लोन 15,000 आणि मग टोटल लायबिलिटी ज्या आहे 50,000. आपण लायबिलिटी पण ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. प्लांट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता ॲट ₹78,000 अँड 22,000 रिस्पेक्टिवली. याचाच अर्थ प्लांट आणि स्टॉक जे आहे ते सीताने घेतलेले आहेत. मग त्याची एंट्री होते सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आपण पोस्टिंग करतोय इंटू ब्रॅकेट प्लांट अँड स्टॉक. मग टोटल अमाऊंट आहे 1 लाख. मग पार्टनर्स कॅपिटल टू रिलायझेशन बाय सीताज कॅपिटल अकाउंट प्लांट 78,000 स्टॉक 22,000. टोटल अमाऊंट 1 लाख. त्यानंतर सेकंड इन्फॉर्मेशन. Debtors realized 90% of the book value and trademark at ₹5,000 and goodwill was realized for ₹27,000. मग डेटर्स जे रिलाइज केलेले आहेत ते 90%, म्हणजे जे आपल्याला ॲसेट्सला दिलेले आहेत ते आपण 100% समजणार आणि त्यातले 90% रिलाइज केले. ती अमाऊंट आपण कॅल्क्युलेशन करून मिळवणार आहोत. मग आता याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. डेटर्स अमाऊंट ₹48,000 आणि मग 48,000च्या 90% म्हणजे त्याला आपण 90/100 याने गुणणार आहोत आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करताना
एक शून्य गेला, एक शून्य गेला, हा एक गेला, एक गेला. मग उरले किती? 4800 इंटू 9 आणि मग त्याचा आपण गुणाकार करणार. 9 8 72, 7 7, 9 चौक 36, 36 आणि 7 होतात 43. म्हणजे अमाऊंट मिळाली आपल्याला डेटर्सची 43,200. म्हणजे इथे डेटर्स रिलाईज झालेले आहेत 43,200, ट्रेडमार्क 5,000 आणि गुडविल 27,000. आता इथे गुडविल अनरेकॉर्डेड आहेत तर ते पण आपल्याला रिलाईज करायचे आहेत. मग त्याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट आणि टोटल अमाऊंट जी आहे ती 75,200. मग कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन बाय कॅश अकाउंट, त्यामध्ये डेटर्स 43,200, ट्रेडमार्क 5,000, गुडविल 27,000 आणि टोटल होते 75,200. नेक्स्ट, unrecorded assets estimated ₹4,500 was sold for ₹1,500. म्हणजे जे अनरेकॉर्डेड ॲसेट्स आहे त्याची किंमत आहे 4,500, परंतु ते विकले गेलेले आहेत 1,500ला. मग त्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अनरेकॉर्डेड ॲसेट आणि अमाऊंट आहे 1,500. मग कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, रिलायझेशन बाय कॅश अकाउंट अनरेकॉर्डेड ॲसेट्स 1,500. पुढे ₹1,000 डिस्काउंट वेअर अलाउडेड बाय क्रेडिटर्स व्हाईल पेईंग देअर क्लेम. म्हणजे जे क्रेडिटर्स आपल्याला लायबिलिटीला दिलेले आहेत ते आहेत 35,000, पण ते पे करत असताना ₹1,000 आपल्याला डिस्काउंट मिळालेलं आहे. मग डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे म्हणजेच आपण 1,000 कमी दिलेले आहेत. मग कमी दिले, मग त्याची एंट्री होणार आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट इंटू ब्रॅकेट क्रेडिटर्स 34,000. मग रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश, कॅश बाय रिलायझेशन अकाउंट क्रेडिटर्स 34,000. पुढे द रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹3,500. म्हणजेच इथे रिलायझेशन एक्सपेन्सेस 3,500 आपण पेड केलेले आहेत. मग त्याची एंट्री होणार आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट इंटू ब्रॅकेट रिलायझेशन एक्सपेन्सेस
₹3,500. The realization to cash by realization account into bracket realization expenses 3,500. इथे आपल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन संपलेल्या आहेत. पण आता आपण लायबिलिटीचा जर विचार केला तर आपण बँक लोन जे आहे ते पेड केलेलं नाही, सांगितलेलं पण नाही, तरी पण आपल्याला ते बँक लोन पेड करावयाचं आहे. मग त्याची एंट्री होणार आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट इंटू ब्रॅकेट बँक लोन आणि बँक लोन आहे 15,000. मग रिलायझेशन टू कॅश अकाउंट कॅश बाय रिलायझेशन अकाउंट बँक लोन ₹15,000. आता आपण इथे अकाउंट क्लोज करणार. त्याच्या अगोदर आपण बघून घेणार आहोत फर्निचर, प्लांट, ट्रेडमार्क, सन्ड्री डेटर, स्टॉक, ॲसेट्स आपण रिलायझेशनला ट्रान्सफर केल्या. कॅश इन हँड कॅशचा बॅलन्स लिहिला. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स की जे डिफर्ड एक्सपेन्सेस आहे ते पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. लायबिलिटीचा विचार करता सीता गीताचा बॅलन्स आपण लिहिलेला आहे आणि ज्या लायबिलिटी आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन आपण रिलायझेशनला ट्रान्सफर केले. त्याचप्रमाणे RDDसुद्धा ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर प्लांट आणि स्टॉक जो सीताने घेतले त्याची एंट्री आपण केलेली आहे. आणि त्यानंतर डेटर्स, ट्रेडमार्क आणि गुडविल जे रिलाइज्ड केलेले आहेत ते पण आपण मांडलेले आहेत. रिलायझेशन अमाऊंट जी मिळाली आपल्याला, सोल्डची अमाऊंट जी मिळाली ती पण आपण मांडलेली आहे. अनरेकॉर्डेड जे ॲसेट्स होते ते ॲसेट्स 4,500 रुपयांचे होते पण आपल्याला मिळाले 1,500. त्याची पण एंट्री आपण केलेली आहे. त्यानंतर डिस्काउंट मिळाले क्रेडिटर्सवरती आणि त्यामुळे डिस्काउंट अमाऊंट आपण 34,000 पेड केलेली आहे आणि रिलायझेशन एक्सपेन्सेस 3,500 पेड केलेले आहेत. आणि बँक लोन की ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नव्हती तीसुद्धा आपण पेड केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण जो आपला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण ट्रान्सफर स्टेज आणि जी पोस्टिंग स्टेज आहे किंवा रिलायझेशन जी स्टेज आहे ती पूर्ण केली आणि आता आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. मग डिस्ट्रीब्युशन करताना आपण रिलायझेशन अकाउंट क्लोज करणार. रिलायझेशन अकाउंट क्लोज करताना आपण निरीक्षण केले तर क्रेडिटची टोटल जास्त येते आहे आणि ती येते 2,29,700. 2,29,700 क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजेच इथे प्रॉफिट मिळतोय आणि तो प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातोय. मग प्रॉफिट येतो आहे 12,200. आणि तो सीता आणि गीताला वाटणार आहोत. सीताला मिळणार आहेत 4/5 प्रमाणात आणि गीताला मिळणार आहेत 1/5 प्रमाणामध्ये.
मग जर कॅल्क्युलेशन केलं तर सीताला मिळतो 9760 आणि गीताला मिळतो 2440. म्हणजेच इथे आपण 12,200ला 5ने भाग दिलेला आहे आणि मग त्याला 4ने गुणून सीताचा प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. मग तो प्रॉफिट आपण रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल बाय रिलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट प्रॉफिट 9760 सीताला आणि 2440 गीताला. मग आता या ठिकाणी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. गीताचं अकाउंट जर आपण बघितलं तर क्रेडिटची टोटल जास्त येते 42,440. गीताला आपण ॲडव्हर्टाईज सस्पेन्स अकाउंटचा चुकून मी इथे 16,000 लिहिलं आहे, तर ते आहेत 1,600. आणि मग यातला आपण डिफरन्स काढणार आहोत आणि तो कॅश अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. गीताचा क्रेडिट बॅलन्स आल्यामुळे एक्सेस अमाऊंट जी आहे ती गीताला आपल्याला द्यावी लागणार आहे आणि ती येते 40,840. 40,840. आणि सीताचं अकाउंट आपण बघितल्यानंतर सीताच्या अकाउंटचा डेबिट बॅलन्स येतो. डेबिटची टोटल ही जास्त येते 1,06,400. आणि मग त्यातला जो डिफरन्स आहे तो कॅश अकाउंट, म्हणजेच इथे सीताकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. म्हणजे डिफरन्स निघाला आहे सीताच्या अकाउंटला आणि ते पैसे सीता आपल्याला पेड करणार आहेत. मग ती अमाऊंट आहे 6,640. मग आता आपण हे दोन्ही जे कॅश अकाउंट आहे ते ट्रान्सफर करणार. म्हणजे गीताला आपण कॅश देणार आहोत. मग गीताज टू कॅश बाय गीताज कॅपिटल अकाउंट. $40,840 आणि कॅश अकाउंट डेबिट टू सीताज अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सीताज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट आहे 6,640. आणि मग आपण कॅश अकाउंटची टोटल करणार आहोत. ती टोटल येते 93,340. क्रेडिटची टोटल 93,340. जे अशा पद्धतीने आपण सीता आणि गीता यांचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तर या ठिकाणी सीताचा डेबिट बॅलन्स आलेला आहे म्हणून आपण सीताकडनं अमाऊंट घेतलेली आहे आणि गीताचा क्रेडिट बॅलन्स आलेला आहे म्हणून आपण गीताला जे तिचे एक्सेस कॅपिटल आहे ते आपण परत केलेलं आहे. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सोडविलेला आहे. धन्यवाद.